रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2018 पासूनचे फायनल पेमेंट व 5 वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड आणि 30 महिन्यांचा पगार द्यावा या मागणीसाठी सोमवारपासून गेटसमोर कामगारांचे व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून कार्यालयीन वेळेत आंदोलन करण्यात आलं. सर्व कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2018 पासून फायनल पेमेंट व 5 वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड व 30 महिन्यांचा थकबाकी पगार मिळालेला नाहीये. 2023-24 मध्ये जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासमोर थकीत पगार व प्रॉव्हिडंट फंड व फायनल पेमेंटमध्ये जून 2024 पर्यंत सर्व थकीत पगार देणार असं कारखान्याच्या व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात लिहून दिलं होतं, मात्र त्याची पूर्तता केली गेली नाहीये. बाहेरील कंत्राटी कामगारांकडून कारखान्यातील कामे करून घेतली जात आहेत, तरी कायम कामगारांना घरी बसवून कंत्राटी कामगारांना काम दिलं जाते. हे थांबवून कायम कामगारांना काम देण्यात यावं व थकीत पगार व इतर देणे दिल्याशिवाय आंदोलन बंद करणार नाही असा इशारा देण्यात आलाय. तर कारखाना प्रशासनानं तात्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे, सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिले आहे. यावेळी संजय चव्हाण, विष्णू वाघमोडे, रमेश काळे, रमेश डोंगरे आदींसह इतर कामगार उपस्थित होते. आता भीमा सहकारी साखर कारखान्याच्या या कामगारांची व्यथा लक्षात घेत शेतकरी संघटना व इतर नेते मंडळी हस्तक्षेप करणार का व या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार का, हेच आता पाहावं लागेल.